लक्षात येत नाही, वाचार्थ नाही, लक्षार्थ घ्यायचं समजतच नाही. आज घराघरात भांडण, सख्खे भाव आहेत, कधी त्यांचे भांडण झालं नाही. एका ताटात जेवल्याशिवाय यांचं पोट भरलं नाही. पण एकाचं लग्न होऊ द्या, दुसऱ्याला बाजूला काढती. कशी काढती माहितीये? काहीच म्हणणार नाही. संध्याकाळी एका रूम मध्ये जेव्हा पती जातील, जवळ जाणार आणि एकच म्हणणार, तुम्हाला माहिती का मोठे भाऊजी काय काल बोलत होते? काहीच नाही समजलं. बोलले तर काहीच नाही. काय सांगू तुम्हाला, असे बोलले बाई, काहीच नाही. भिंतीला कान म्हणतात ना असं, इथून फक्त बाहेर निघू द्या गुरुजी. अशा निघलं ना गेटच्या बाहेर लगेच काय सांगत होते बाई पोरगी, काहीच नाही कळलं. घराघरात भांडणे. आजी पहिल्या काळात भाकरी किती फुगायच्या? गुरुजी भाकरी फुगायच्या का नाही? आता भाकरी करणारी फुगती. भाकरी राहिल्याच नाही, समजत नाही भाकरी कशाला म्हणतात, काही समजत नाही. तुम्हाला सांगते, घराघरात भांडणं फक्त तुमच्यामुळे आहेत. मला सांगायला हो, गाव मधल्या एखाद्या सासूबाईला एखादी तिची मैत्रीण जर म्हटली, कशी वागत तुझी सून, कोणती सासू म्हणली लोहगाव मधले की माझ्या सुनासारखी सून अख्ख्या लोहगाव मध्ये नाही, बोटवर करा फक्त. नाही म्हणणार, रिस्पॉन्स देते तिला. काय सांगू बाई, नेसता भाड्याचा बैल करून मला काय. रेंज मध्ये राहा, रेंज मध्ये. आणि तेवढा थोडा विषय पलटी व्हा, जावाय कस काय, काय सांगू बाई अख्ख्या लोहगाव मध्ये माझ्या जावाय सारखा जावाय नाही. का? भांडे तोच घासतो, कपडे तोच धुतो, स्वयंपाकही तोच करतो, माझ्या लेकीला पलंगाच्या खाली उतरू देत नाही. मग इकडंच काय रोग होतोय नेमका, लक्षात येत नाही का? घराघरात भांडणं आहेत. उजळले भाग्य. आता म्हणा मुलगा झाल्याच्या नंतर पण लेकरू तसं पाहिजे. तुम्हाला उदाहरण सांगते बा, लग्न होसर बापाला टेन्शन राहतं, लग्न झालं नवऱ्याला टेन्शन राहतं. बापाला टेन्शन, नवऱ्याला. लग्न होसर बापाला काय टेन्शन, चांगलं घर भेटतंय की नाही, चांगलं घर भेटलं तर बरं आहे, लहानाची मोठी केली, काळजाचा तुकडा आहे त्यांच्या, चांगल्या घराण्यात दिली मुलगी, 2-4 लाख रुपये हुंडा दिलाय त्या परिवाराला. पण हे शेवटपर्यंत त्याला व्यवस्थित सांभाळतील की नाही? आपल्या लेकराला व्यवस्थित सांभाळतील का? फुलासारखं काळजाच्या तुकड्यासारखं तिला सांभाळलंय मी. पण तिकडं जर तिला काही त्रास झाला आणि मला जर इकडं सांगितलं नाही, तिनं तिकडं जर स्वतःचं बरं वाईट करून घेतलं, हा टेन्शन राहतं बापाला. तुम्हाला उदाहरण सांगते, एका वडिलाला 3 मुली होत्या. एक होती तुतानी, एक होती गँगानी, एक होती बोबडी. तिघीच्या 3 तरा, लग्नच जमना. बापानं स्थळ पाहून 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 एवढे बेजार झाले. शेवटचं स्थळ पाहिलं. पोरीनं सांगितलं, पोरींनो हा माझा शेवटचा प्रयत्न आहे, हा जर का प्रयत्न फेल गेला तुमचं लग्न होणं शक्य नाही. एक काम करायचं, उद्या पाहुणे आल्याच्या नंतर कोणी शब्दही बोलायचा नाही. पोली म्हटल्या, तर पप्पा आम्ही ताईत नाही बोलणार. दुसऱ्या दिवशी पाहुणे आले, सकाळी उठल्या, पोराचे मामा सोबत आलेले होते. पंचपक्वानाचं भोजनाचं ताट, पुरणाची पोळी होती, कढी होती, आमटी होती, बासुंदी होती, ज्वारीची भाकरी होती, बाजरीची भाकरी होती, वांग्याचं भरीत होतं, बटाट्याचं भरीत होतं, बालुशाही होती, गुलाबजाम होते, बासुंदी होती, पापड होता, लोणचं होतं. तोंडाला पाणी नका येऊ देऊ फक्त आता. पंचपक्वानाचं भोजनाचं ताट. 12 वाजले. मुलाचे मामा म्हणतात, सकाळपासून आलो, एकही पोरगी बोलायला तयार नाही. नेमकं मुख्यात नाहीत ना, काय झालं असेल, भानगड काय नेमकी? तेवढ्यात काही करून म्हणे पोरींना बोलतं करायचं. 12 वाजले. मामाने असं सुंदर कढी होती, जिरा मोहऱ्याची कढी पत्त्याची फोडणी दिलेली. कढी कळती ना लोगावकर? कढी खाल्ली का? कढी पदार्थ आहे पा. कढीमध्ये 5 बोट बुडून कढीचा फुरका मारल्याशिवाय कढीची चव कळत. आज होती काय कढी? असती ना सत्या, लय फुरका मारतात महिला, मला माहिती ना. फुरका मारल्याशिवाय चव नाही कळत. तुम्हाला उदाहरण सांगते, जसा मामानं फुरका मारला, मामा म्हणतात, वा काय कढी झाली, अशी कढी मी कधीच खाल्ली नव्हती. काय काय घातलं असेल या कढीला, कोणी केली असेल ही कढी? जिनं कढी केली तिनं पातीलच उचललं, पळत सुटली. बाई 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 ताय तांगू तुम्हाला तकालपतून धामाधूम झाले. त्यात देऊ घातलं, मिऊ घातलं, देऊ तर तुम्हाला पली पली. ताई म्हणती, वालू का कली? मामाने डोळे पांढरे केले. तेवढ्यात दुसरी आली, ती म्हणती, अग ग ग कशाला बाबा 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 बोलली. डोळे पांढरे केले मामाने. आणि तेवढ्यात तिसरी आली, ती म्हणती, मन जमणे ना करणं का नाही का मन सगळं. विठाल विठाल सगळं दाखवता येते, फक्त बोबड्या पुरीचं बोलणं नाही दाखवता येते. मला वाटलं ती कढी दाखवली का? मला सांगायचंय काय, मुलगी पाहिजे संत जनाबाईंसारखी. पहा, जगाच्या मालकानं संत जनाबाईंसाठी बाईचं रूप धारण केलं. ये ग विठाबाई आणि माझे पंढरीची आई. जातं कळतं ना, जातं. संत जनाबाई रोज सकाळी जात्यावरती बसावं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाव कौतुके तू
जातं राहिलंय का? आता फक्त लग्नाला निघते गुरुजी बाहेर जातं राहिलं. एका बाईचा नवरा 8 वाजले तरी उठच ना. नवरा गोधड्यात आणि बायकोने केलं चालू. पाटेच्या ग पारामंदी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगान उठ गोधड्यातल्या सोंगा. हे आताचे गाणे आहेत. आता गाणी नाही राहिली बाईला काही. माझ्या बंधूच्या ग वाड्याला सोन्याचं ग, मग सावकाराचं का असं ना पण सोन्याचं कुलूप बोलती की नाही. तुम्हाला उदाहरण सांगते मी. पहिल्या काळात महिला लवकर उठायच्या पहा. उठत होत्या ना. 3ला 4ला उठायच्या. जात्यावर दळण एक बाई 4 5 पायली दळण दळायची. आता तिघीला धरून जातं वडावं लागल तरी सुद्धा जातं नाही वडायचं लवकर. जात्यावर गाणी तशीच होती. माझी आजी म्हणायची पहा, तुम्हाला म्हणून दाखवते. आजी म्हणायची पंढर ग पुरामंदी काही वाजत गाजत, शिरी सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, तुळशीचा पाला बाई आता होता काय झाला, सख्या माझ्या विठ्ठलाने रावळाला रंग दिलाय. असंच होतं का? टाळी वाजवा आता जोरात. हेच गाणं एकदा कीर्तनात म्हटले गुरुजी. कीर्तनात म्हटले जात्यावरच्या गाण्याला वेगळी चाल असते. त्या चालीत गायलं तरच ते कानाला ऐकायला बरं वाटतं. मी हे गाणं म्हटलं नाही की मुली आली मला म्हणे ताई तेवढं ते गाणं द्या ना लिहून. मी दिलं लिहून पण तिच्या कुठं चाल लक्षात आहे. तिला म्हटलं दीदी याला चाल कोणती लावते. ती म्हणते याला चाल बाबूरावची चालन का. जात्यावरच्या गाण्याला संत जनाबाई म्हणतात पहा. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही गुणे, माय बापा काही नाही गुणे, पांडुरंगा काही नाही गुणे. तुझ्या कृपेने मला जाता फिरतो तो भगवान परमात्मा संत जनाबाईंना झोपडीमध्ये दळण दळू लागण्यासाठी यायचा पहा. मला सांगायचंय काय, मुलगी पाहिजे संत जनाबाईंच्या सारखी. आज आपण म्हणतो उजळले भाग्य, आता धनदौलत प्रॉपर्टी मिळणं, लेकरं होणं, सून घरात येणं म्हणजे भाग्य नाही. संत महात्मे सांगतायत भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा आणि निकट वास बरा संतापाही. त्याला भाग्यच म्हणता येत नाही. आणि जगद्गुरु तुकोबारे म्हणतात आमचं भाग्य उजळलं पण कधी, माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे, किंवा बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. जेव्हा गुरु स्वप्नात आले, रामकृष्ण हरी हा मंत्र दिला, तेव्हा आमचं भाग्यही उजळणं. आमची जीवनामध्ये मी सांगू पहा, क्षेत्र कोणतंही असू द्या, त्या क्षेत्रामध्ये स्वतःला नाव लौकिक करून घ्यायचं असेल तर अगोदर गुरूंच्या विषयी श्रद्धा, निष्ठा, भाव, भक्ती, प्रेम लागतं का. मी नाही माऊली ज्ञानोबाराय सांगतात, भावे विन देव नकळेनी संदेह आणि गुरुविन अनुभव कैसाकडे का. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा पण विसावा माझा, गुरुविना देवा तुझा पाहता नाही त्रिलोकी. जीवनामध्ये गुरु महत्वाचे असतात पहा. गुरु
क्षेत्र कोणतं जरी असेल तर अगोदर गुरु करावे लागतात. एकदा का गुरु केले भगवंताच्या नामचिंतनाची गोडी लागते. जीवनाचा उद्धारही होतोय. आणि एकदा का गुरूंची कृपा झाली, एक सुंदर असं वाक्य आहे पहा. असं म्हणतात माणसाचा अभ्यास संपतो पण गुरूंची कृपा कधी संपत नाही. मग माणसाला हवी असते ती फक्त गुरूंची कृपा. म्हणून जगद्गुरु तुकोबारे म्हणतात उजळले भाग्य आता चिंता आणि चिता फक्त अनुस्वराचा फरक आहे. चिता चिता माहिती ना, प्रेत मड मराठी ओरिजिनल शब्द. मेल्याच्या नंतर होतं ते शव चिता. चिंता आणि चिता, जी चिता आहे ती माणसाला मेल्याच्या नंतर जाळते, पण जी चिंता आहे ना ती माणसाला जिवंतपणे जाळत असते. म्हणून जगद्गुरु तुकोबारे म्हणतात येते. एका तर कीर्तनात म्हटलं कानपूर लाईन खराब होती. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती माग म्हणणार म्हणायचं. शिव भोळा चक्रवर्ती त्याची माया माझी चुलती. जे आहे ते म्हणावं लागतं. जगद्गुरु तुकोबारे दुसऱ्या चरणात सांगतात संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संतांचं दर्शन झालं, भगवान परमात्माशी आम्ही जोडले गेलेत. मग संतांचं दर्शन जीवनामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे का? एकनाथ महाराज सांगतात हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. एकदा का चरण धरले संताचे पायी हा माझा विश्वास. आणि विश्वास ठेवला की संतन के संग लागरे तेरी. आणि याच्याही पुढे संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. संताची संगती करायची का करावी? भगवंताच्या नामचिंतनाची गोडी लावून घ्यायची असेल तर संताची संगती करावी लागेल. महिला मंडळ मला सांगा की ज्या वेळेला तुम्ही तुमचे जावई बापू जेवायला जर घरी आले, जावयाचा तुम्हाला आवडतीचा पदार्थ करायचा आहे, मग तुमच्या जावयाला काय आवडतं हे तुम्ही कोणाला विचारणार? हो राधा अक्का, कोणाला विचारणार? कोणाला? शेजारणीला? तुमच्या मुलाला मुलीला, बरोबर की नाही? तुमची मुलगी तुमच्या जावयासोबत 3, 4, 5 लग्न झाल्यापासून ती त्यांच्या सोबत राहिली. तिला माहिती यांना काय आवडतं आणि काय आवडत नाही. जसं तुमच्या जावयाला काय आवडतं हे तुमच्या मुलीला माहिती आहे, तसं भगवान परमात्म्याला काय आवडतं हे संतांना माहिती. म्हणून आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंताला नामचिंतन केलेलं आवडतंय. आवड प्रत्येकाची वेगळी. महिलांची आवड वेगळी, पुरुषाची आवड वेगळी, लहान लेकराची आवड वेगळी. जीवाची आवड संताला आवडतं. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेहनगुडी. आणि भगवंताची आवड भक्तानं अखंड नामचिंतन केलेलं भगवंताला आवडतंय. ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण कराल त्या दिवशी आपली अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. प्रत्येक आपली इच्छा मनोकामना संकल्पना पूर्ण होते, पण त्याची आवड पूर्ण करणं गरजेचं असतं. मग देवाला आवडते नामचिंतन केलेलं, मग नामचिंतन करावं का? हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील. किंवा सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी. जीवनात सार काय असार काय याचा विचार करायचा आहे. सार काय असार काय तुम्हाला विचारायचं. महिला मंडळ विचाराचे प्रकार आहेत. एक विचार आहे, दुसरा विचार आणि तिसरा. पहिला विचार दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा विचार कधीच करायचा नाही. दुसरा विचार एकदाच. कोणता? सावधान. हा विचार एकदाच. आणि चुकून हुकून डबल झाला, 2 बायका आणि फजिती आहे का? इथले असतील तर इथले सोडून सांगते, आमच्या तिकडचे तुम्हाला उदाहरण सांगते. पहा, एका ब्राह्मण बुवाचं डबल लग्न झालं. ऐका, ब्राह्मण बुवाचं डबल लग्न झालं. नेमका संक्रांतीचा सण आला ना, अगोदरच्या दिवशी लागलं दोघीचं भांडण. ही म्हणायची माझ्याकडे अगोदर जेवायला, ती म्हणायची माझ्याकडे या. ब्राह्मण बुवाला एवढा राग आला. ब्राह्मण बुवा म्हणतात एक काम करा, जिचा अगोदर स्वयंपाक होईल मी तिच्याकडे जेवायला येतो, पण तुम्ही भांडू काही नका. पहिली केलेली हुशार होती, संस्कारी होती, दुसऱ्या मजल्यावर राहायची. आणि नंतर केलेली खाली होती. पहिली केलेली 4 वाजता उठली, पहाटे 4 वाजता पुरणपोळीचा स्वयंपाक केला. सकाळी 6 वाजता आवाज दिला, म्हणे अहो जेवायला झालंय, लवकर वरती या. ब्राह्मण बुवाने असं धोतर हातात धरलं, 2-3 पायऱ्यात चढले वरती. 2-3 पायऱ्यात चढले, तेवढ्यात खालचे डोळे चोडीत बाहेर आले. तिला वाटलं एकदा वरती गेलं तर लवकर खाली नाही यायचे. पटकन गेली, खालनं ब्राह्मण बुवाचे पाय पकडले. तिनं जसे पाय पकडले तेवढ्यात वरचीने शेंडी पकडली. दोघींनी दोन्हीकडे ओढला. ब्राह्मण बुवा दोघींनी मिळून खाली पाडला. एक बसली छातीवर, एक बसली पायावर. तेवढ्यात शेजारच्या राधा अक्का आल्या. राधा अक्का म्हणतात, ब्राह्मण बुवा अहो यावर्षी संक्रांत कशावर आहे? ब्राह्मण बुवा म्हणतात, दिसत नका 2 तास झाले माझ्यावरती बसल्यात. संक्रांत कशावरच नाही, पहिली पाप्याच्या बापावर येते. मागच्या वर्षी 3 ग्रामची केली, यावर्षी किती ग्रामची नटणी करत आहे? मला सांगायचंय काय, माणसाच्या लक्षात आलं पाहिजे. दुसरा विचार एकदाच आणि तिसरा विचार नाम धरा कंठी विठोबाचे. नामचिंतन करावं का? हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ
तुटतील का करावं भगवंताचं भजन माऊली ज्ञानोबाराय सांगतायत ज्ञान देव पुसे निवृत्तीसी चाड आणि गगनाहुनी वाढ नाम आहे ऐसा नामचा महिमा वेद शिनला झाली सीमा घेता पर्वत जळती पापांचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे ऐसा नामाचा महिमा विठ्ठल विठ्ठल भगवंताचं नामचिंतन करायचे ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण करू त्या दिवशी आपोआप आपली आवड पूर्ण होते मला तुम्हाला सांगायचंय जीवनामध्ये नामचिंतन आपण करणं अत्यंत गरजेचं आहे का संत महात्मे सांगतायत तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात जोपर्यंत तरुण आहोत तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून हे वाढले त्यांच्या स्वरात राहू दे ना पांढरी तीन चालू आहे आता धरीला